रामकृष्ण हरी. हरि ओम. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य स्वामी श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर महाराज यांचे कृपेने आपण आज निरूपणास प्रारंभ करूया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीता प्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय पहिला. आज आपण 31, 32 आणि 33 हे 3 श्लोक बघणार आहोत. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा सजनमाहवे. पुन्हा एकदा. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा सजनमाहवे. सरळ अर्थ, हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत आणि युद्धात नातेवाईकांना मारून कल्याण होईल असं काही मला वाटत नाही. हा झाला याचा सरळ अर्थ. प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो बरं का, एक वृत्ती असते. पृथ्वीची माणसांची संख्या अंदाजे 800 कोटी आहे. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे. अगदीच सेम टू सेम कुठलाही स्वभाव मिळणार नाही. बरं, या स्वभावाचं असं आहे की हा क्षणाक्षणाला सेकंदाला बदलतो बरं. आणि आपण आता अर्जुनाबद्दल बोलत आहोत. अर्जुनामुळे आपल्याला गीता माहिती झालेली आहे संपूर्ण जगाला. आणि
गेले 4000 वर्षापासून आपण ती ऐकतो आहोत. अर्जुनाचा स्वभाव चांगलाच होता, पण त्याची निर्णय क्षमता भावनाशील झाल्याने डगमगली. तिथे भावनेचा जन्म झालेला आहे, त्याच्यात शिरली निर्णय क्षमतेमध्ये. मागील आठवड्यामध्ये आपण कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला ते आता बघणं क्रमप्राप्त आहे. पुनर्जन्म, रत या शक्तीबद्दलची आपण माहिती घेतली आहे. सत्यवचन कसे असावे, मानवी जीवनात मनात येणाऱ्या भावभावना, त्यांचे विविध पैलू जसे प्रशंसा, मनोरंजन, आराधना, घृणा, उदासीनता, मोह इत्यादी अनेक भावनांचा मिळून मनुष्य असतो. बुद्धीचेही काही प्रकार आपण बघितले. इंटेलिजन्स कोशंट, इमोशनल कोशंट, सोशल कोशंट, ॲडव्हर्सरिटी कोशंट. जीवनात निर्णय घेताना वरील सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. तसेच आपल्या जीवनामध्ये एकूण 9 प्रकारच्या व्यक्ती कोणत्या तेही आपण पाहिले. या सर्वांशी कसे वागावे याबाबत साधं सोपं जे गणित आहे ते असं आहे की प्रत्येक देह हा भगवंत आहे हेच मानले पाहिजे. आपण बघितलं मागच्या आठवड्यात की कोणाकडून सुख मिळाले की समजावे आपल्या पुण्यकर्माचे हे फळ आहे, आणि कोणाकडून दुःख मिळाले तर समजावे की गतजन्माचे किंवा गतकाळातील आपण केलेल्या पापकर्माचे फळ या माणसामार्फत आपल्याला मिळत आहे. म्हणून कधीही आपण मात्र सज्जनासारखंच वागायचं आहे आणि कुठल्याही बाबतीत दुःखही करायचं नाही. स्थितप्रज्ञ प्रवृत्तीने कर्तव्याच्या जाणीवेनेच आपण जगणं हे आपल्याला आवश्यक आहे. वास्तविक शूरवीर असलेला अर्जुन भुंगा जसा कमळ कोरत नाही, नष्ट करत नाही, पण बांबू लाकूड मात्र लिलया छेदतो, तसेच अर्जुनाने स्वबांधव पाहिल्यामुळे त्याच्या मनामध्ये विपरीत व अकर्तव्याचे विचार आले, म्हणून भ्रमाने त्याला विपरीत चिन्हे दिसू लागली. आणि एकदा मनामध्ये विचार आले की त्याप्रमाणे क्रमप्राप्तपणे घडतच बरं का. आणि याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे ब्रह्मदेवाला वाटलं की सृष्टी निर्माण करावी आणि कल्पनेतूनच त्यांनी ती सृष्टी सुरुवातीला निर्माण केली आणि नंतर ती प्रत्यक्ष झाली. मानवी मनामध्ये श्रेयस आणि प्रेयस या 2 गोष्टींचे नेहमी द्वंद्व असते. आपण बघितलंय मागे, श्रेयस म्हणजे योग्य आणि प्रेयस म्हणजे प्रिय वाटणारी गोष्ट. श्रेयस म्हणजे कल्याणकारी गोष्ट. माणसाच्या मनात जसे विचार तरंग असतात त्याचप्रमाणे त्याचे बोलणे, शारीरिक हालचाली होतात. तसेच या ठिकाणी अर्जुनाचे झालेले आहे. श्रेयसचे पण 2 प्रकार आहेत बरं का. एक दृश्य म्हणजे या मृत्यूलोकामध्ये श्रेयस म्हणजे यथायोग्य या मृत्यूलोकातलं, आणि अदृश्य काय आहे की वैकुंठ आदी स्वर्गलोक प्राप्ती किंवा साक्षात मोक्ष. वैकुंठाचा अर्थ असा आहे की वै अधिक कुंठ. वै या शब्दाचा अर्थ आहे नाही, आणि कुंठ म्हणजे जाणे येणे नाही. याचा अर्थ पुनर्जन्म नाही, वारंवार जन्म मरण नाही. मग संसाराच्या दुःखाचा त्रास होण्याचा प्रश्नच नाही. या श्लोकामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णांना केशव या नावाने संबोधन केले आहे. क म्हणजे ब्रह्मदेव आणि ईश म्हणजे शंकर, भगवान किंवा महादेव, आणि व म्हणजे आनंद. क अधिक ईश अधिक व म्हणजे ब्रह्मदेव व शंकरांना, शंकर या दोघांनाही आनंद देणारा तो केशव, संपूर्ण जगाला आनंद देणारा हा भगवान श्रीकृष्ण. मग मला एकट्यालाच, अर्जुनाच्या मनात आलं की हा मला एकट्यालाच का युद्धाच्या खाईमध्ये लोटतो आहे, असा भाव या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये आलेला आहे. या अगोदर मात्र अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणत होता की जे कोणी दुर्बुद्ध राजे दुर्योधनाला मदत करण्याची इच्छा ठेवतात त्या सर्वांचा मी नाश करीत. पण परत त्याचे मन गोंधळले. याला कारण
त्याने आपले सर्व नातेवाईक, पितृगण, काका, पितामह म्हणजे आजोबा, आचार्य म्हणजेच गुरुजन, मामा इत्यादी वास्तविक हे सर्व धर्माचरण न करणाऱ्या दुर्योधनाच्या बाजूचे म्हणजे सत्याला न मानणारे तरी केवळ मोहमायेने ग्रस्त झालेल्या अर्जुनाची शूर धाडसी असूनही अशी गत झालेली आहे. या पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाची अशी गत झालेली आहे. या सर्वांना मी कसा ठार मारू? स्वकुलाचा आणि स्वजनांचा नाश करून मला कोणतेही श्रेय मिळणार नाही. त्यामुळे अर्जुनाला विजयाची, राज्याची, सुखाची आणि उपभोगाची घृणा निर्माण झालेली आहे. हे सगळे कौरव अधर्मी आहेत हे मला माहिती आहे, अर्जुन म्हणतो. तरीही केवळ पृथ्वीवरील राज्यासाठी मीच का मारू त्यांना बाणाने? मला त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी ते नको, असे अनेक विपरीत विचार अर्जुनाच्या मनात आलेले आहेत. सावधान. आपण 2 स्तरावर गीतेचा अभ्यास करतो आहोत. गीता हे कथानक आणि अर्जुनानी आणि श्रीकृष्णांनी या दोघांच्या ज्या संवादातून आपल्याला जे काही शिकायचंय त्यामध्ये आपल्या जीवनस्तर आपल्याला वाढवायचा आहे, हा दुसरा आपला हेतू आहे. आणि सावधान. आता आपण कोणताही माणूस कसा वागतो त्याचे अत्यंत थोडक्यात शास्त्रीय कारण बघणार आहोत. या जगात कुठलाही मनुष्य प्राणी वाईट नाही. प्रत्येकाला वाटतं की सगळं चांगलं असावं, परंतु त्याच्या कमी अभ्यासामुळे, त्याच्या बैठक नसल्यामुळे, त्याची उपासना कमी असल्यामुळे तो कसा वागतो याचं निरीक्षण आपण करायचं आहे. आणि हे थोडंसं टेक्निकल करणार आहोत. परमेश्वराने मनुष्य प्राणी निर्माण करताना अत्यंत परिपूर्ण, सर्वांगाने सुदृढ व अत्यंत हुशार असे विविध गुणांनी त्या माणसाला जन्माला घातलं. बरं, सुमारे 10,000 वर्षापूर्वीच आपल्या भारतीय संस्कृतीने आपला आहार, विहार, विचार कसा असावा याचे योग्य विवेचन ऋषी मुनींनी पाठांतराद्वारे, नंतर पुस्तकं, पोथ्या, ग्रंथ याद्वारे आपणास बहाल केलेले आहे. पण नेमके यातून किती, कोणते, केव्हा, कसे, कोणत्या वयात घ्यायचे व वागावयाचे यासाठी गुरूंची अत्यंत महत्वाची भूमिका असते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने अनेक गुरु आणि एकमेव सद्गुरू केलाच पाहिजे. आता गुरु आणि सद्गुरू याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण योग्य वेळेतच बघणार आहोत. मग आता गुरु कसा असावा, सद्गुरू कसा असावा या बाबतीत सनातन धर्माने सूक्ष्म अभ्यास केला आहे. अर्जुनाच्या मनात जो तणाव निर्माण झाला, आता याचं काय कारण आहे त्याचा थोडासा शास्त्रोक्त अभ्यास आपण बघणार आहोत. त्याला कारण कार्टिसोल हा हार्मोन्स एंड्रनेल ग्रंथीमधून पाझरतो. एंड्रनल ग्रंथी ही आपल्या किडनीच्या वरती असते. शरीराच्या विविध अंगांना संदेश किंवा सूचना देण्याचे काम कार्टिसोल करत असतो. कार्टिसोल तणावाच्या स्थितीत कार्टिसोलमुळे काय होतं तर रक्ताच्या साखरेतील पातळी प्रचंड प्रमाणामध्ये वाढते व मेंदूतही ग्लुकोजचे प्रमाण वाढते. मेंदूंच्या पेशींची देखभाल करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे भीती, काळजी, चिंता वाढून संकटामध्ये 2 गोष्टी माणूस करतो. एक तर लढाई करतो किंवा पळून जाण्याचा विचार करतो. आणि याचं कारण हे जे काही विचार आणि ह्या ज्या ग्रंथी स्रवतात त्यामधून त्याच्या मनामध्ये हे विचार येतात. याप्रमाणे अर्जुनाचे मनस्थितीत बदल झाला आहे हे लक्षात येते. आपण अनोळखी ठिकाणी गेल्यानंतर एखादं श्वान किंवा कुत्र जर आपल्या मागे धावलं तर आपण पळायला लागतो. आणि ते पळल्यानंतर आपल्या शरीरामध्ये ज्या काही हालचाली होतात, हृदयाची धडधड वाढते, त्यानंतर पाय जोरात पळायला लागतात आणि एक भीतीची कल्पना आपल्या मनामध्ये येते. तद्वतत
अर्जुनाच्या मनामध्ये अशी उदासीनता आलेली आहे आणि त्या पद्धतीने तो आता वागायला सुरुवात करतो आहे. तर आता आपण मेंदूमध्ये कोणत्या प्रकारचे हार्मोन्स पाझरतात, आता आपण मेंदूबद्दल बोलतोय, त्याचा आपण आनंदी व सुखी राहण्यासाठी कसा उपयोग होतो, आपल्या मेंदूत ते हार्मोन्स वाढावेत म्हणून काय उपाययोजना करावी, हे अभ्यासणार आहोत. मी सुरुवातीला सांगितलं की जगातला कुठलाही माणूस वाईट नसतो, परंतु त्याचा आचार विचार उच्चार आहार याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. मग आता मेंदूत महत्वाचे हार्मोन जे पाझरतात ते खालीलप्रमाणे बरं का. सेरोटिनिन, डोपामाइन, ऑक्सिटॅनिन आणि एंडॉर्फिन. वरील हार्मोन्स योग्य प्रमाणात योग्य वेळेत पाझरण्यासाठी आहार व मानसिकता याचे खूप महत्व आहे. समाजातील काही व्यक्ती नेहमी आनंदी, समाधानी, सुखी राहतात. कोणत्याही अडचणीच्या प्रसंगीही ते यशस्वीरित्या वागतात. याचं कारण ते त्यांच्या मेंदूचे हे जे हार्मोन्स आहेत ते योग्य प्रमाणामध्ये पाझरतात. आता सेरोटिनिन हे वाढण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर हे वाढण्यासाठी दररोज सूर्यप्रकाशात कमीत कमी 20 मिनिटं बसलं पाहिजे, प्राणायाम केला पाहिजे आणि विशेषतः अनुलोम विलोम केला पाहिजे. आपल्याकडे प्रत्यक्ष सूर्य जरी नसला तरी आपण ढग असताना सुद्धा जर आपण सूर्याच्या म्हणजे मोकळ्या हवेमध्ये बसलो तरी सुद्धा त्याचे योग्य ते परिणाम निश्चित होतात. आता डोपामाइन जे वाढायचं असेल आपल्या मेंदूमध्ये तर काय करायला पाहिजे, तर डोपामाइन वाढण्यासाठी आपण सर्वांशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यानंतर सर्वांना माफ करण्याच्या वृत्ती आपली पाहिजे. त्यानंतर मैदानी खेळ कमीत कमी दररोज 20 मिनिटं खेळल्याने आपलं डोपामाइन वाढतं. सुरुवातीला काय बघितलं आपण, सूर्यप्रकाश, प्राणायाम. डोपामाइनसाठी काय बघितलं आपण, की माफ करणं आणि सर्वांवर प्रेम करणं आणि मैदानी खेळ 20 मिनिटं खेळले की आपलं डोपामाइन वाढतं आणि हे दररोज करायला काही जास्त वेळ लागत नाही. आता ऑक्सिटॅनिनसाठी विनोद करणं, हसणं, मजा करणं, आभार मानणं, विनोदी मालिका बघणं, मनमोकळेपणाने वागल्याने ऑक्सिटोनिन आपले वाढते. त्यामुळे दिवसभरातून एखादी तरी विनोदी 10 मिनिटाची का होईना पण आपण सिरियल बघायला हरकत नाही, परंतु त्या जाणीवेने बघायचे की माझ्या शरीरातलं ऑक्सिटोनिन जे आहे ते आता योग्य पातळीवर येणार आहे. आता एंडॉर्फिनच्या बाबतीमध्ये व्यायाम, पळणे, नाचणे इत्यादी गोष्टी केल्याने एंडॉर्फिन हार्मोन्स वाढतात. थोडक्यात ते हृदयाशी संबंधित आहे. सनातन धर्मानं आपल्याला सगळं दिलंय, फक्त आपण त्याचा वापर चाणाक्षपणे करायला शिकलं पाहिजे. प्रथम आपण स्वतःच आचरणात आणूया, मग आपले सर्व कुटुंब निश्चितपणे आचरणात आणतील. त्याची काळजी आपण अजिबात करू नये, कारण आपलं सूक्ष्म निरीक्षण आपली मुलं बाळ करत असतात आणि मग त्याप्रमाणे त्यांचा मेंदू आपोआप त्यांना सांगतो की हे जे वडिलांनी केलंय, आजोबांनी केलंय ते तू सुद्धा करणं गरजेचं आहे. आता विमानामध्ये जो मास्क असतो, एअर मास्क असतो, त्याची सूचना काय असते की तुम्ही स्वतः घाला आणि मग इतरांना मदत करा. याचप्रमाणे आपल्या दिनचर्येमध्ये अत्यंत हळूहळू व थोडा थोडा बदल करावा आणि धर्माबद्दल जे सांगतात त्यांच्यावर जाणीवपूर्वक श्रद्धा ठेवावी, धर्मावर श्रद्धा ठेवावी. मग बघा आपले जीवन कसे आमूलाग्र बदलेल. त्यासाठी खालील गोष्टीचे पालन करणं मात्र पुन्हा गरजेचं आहे. रोज सकाळी, आता हे शास्त्रोक्त आहे, चरक संहितेमध्ये आहे, त्यानंतर आयुर्वेदाचे जे मोठमोठाले ग्रंथ आहे त्याचं हे आपण सार काढलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतो आहे. यामध्ये कुठलेही संस्कृत श्लोक आपण मुद्दाम घेतले नाहीत. रोज सकाळी तळहाताचे दर्शन घ्या. सकाळी उठल्याबरोबर योग्य पद्धतीने कमीत कमी 5 मिनिट ते 45 मिनिट बेडवर बसून आपण ध्यान करायचं आहे. सर्वांना माफ करायचं आहे.
कुठल्याही एक गोष्ट लक्षात घ्या, हा सुवर्णकण मी आपल्याला सांगतो आहे. आपण जे काही आहोत त्या आपल्या यशामध्ये आपला सहभाग फक्त 20% आहे. फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. कारण हा जो अहंकार आपल्याला भगवंताने दिलेला आहे, त्या अहंकारामुळे आपल्याला वाटतं मी केलं, मी केलं. आपण काही करत नसतो. जास्तीत जास्त 20% आपण करू शकत असतो. परिस्थिती, आपल्या जवळचे कुटुंबिक, समाज, देश, काळ, वातावरण असे अनेक फॅक्टर त्या ठिकाणी काम करत असतात. त्यामुळे मग आपोआप आपला अहंकार हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतात. बाकी इतर अनेक व्यक्ती, वातावरण, माझे संस्कार यात त्यात समावेश आहे आणि त्यांचं आपण आभार मानलं पाहिजे. त्यानंतर दिवसभरामध्ये कामाची लेखी आखणी केली पाहिजे, की आपण लगेच ताणरहित होऊ. अजिबात ताण राहत नाही. मेंदूला जास्तीत जास्त स्ट्रेसलेस करण्याचा हा एक राजमार्ग आहे. त्यानंतर दररोज जसे जेवण लागते तसे दररोज व्यायाम, सूर्यनमस्कार, योगा मग बेडवर करा, सोफ्यावर करा, खुर्चीत करा, पण शरीराची जाणीवपूर्वक हालचाल 5 मिनिट ते 45 मिनिट कराच करा. आता पंचमहाभूतामध्ये तिसरा उपाय असा आहे की पंचमहाभूतात 20 मिनिटं एकटं राहण्याचा सराव करा. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आपल्याला माहितीये, यांच्या समवेत 20 मिनिटं एकांतात घालवायची आहेत. अगदी शांत बसा. अर्थात त्यावेळेस आपण मोबाईल वापरणार नाहीये. नुसता प्रयोग करा की गरम पाणी, कोमट पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये पाय सोडून बसायचं आहे 10 मिनिट. सुरुवातीला 5च मिनिट बसा. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे रक्ताभिसरणाची प्रक्रिया होते त्यामुळे आपलं मन शांत व्हायला सुरुवात होते. जेवण झाल्यानंतर सुद्धा 5 मिनिट, अक्षरशः 1 तास सांगितलेले, पण आपल्याला वेळ नाही तेवढा, तर शांत बसा, काही करू नका. मंदिरात गेल्यानंतर सुद्धा आपल्याला काम असतं, आपल्याला पुढची घाई असते, तरी सुद्धा मंदिरामध्ये गेल्यानंतर अनुसंधान साधण्यासाठी देवाच्या जवळ कमीत कमी 5 मिनिट आणि जास्तीत जास्त 20 मिनिट आपण बसलंच पाहिजे. हा 20 मिनिटाचा फॉर्म्युला आपण कधीही विसरता कामा नये. त्यानंतर हे जे हार्मोन्स आहेत, हे हार्मोन्स म्हणजे मनाला बरं वाटणं, समाधान वाटणं, यासाठी दररोज कोणाला तरी मदत करायची. आता कोणाला मदत करायची म्हणजे सुरुवात आपल्या घरच्यांपासूनच करायची. आणि ती मदत प्रत्यक्ष हाताने करा, तोंडाने करा, मनाने करा, डोळ्यांनी करा. त्याचे खूप प्रकार आहेत आणि त्यामध्ये प्रेमाची, भावनांची किरकोळ का होईना, पण आपण कदर केली पाहिजे, आदर केला पाहिजे आणि आपल्या घरच्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे, एकमेकांनी कौतुक केलं पाहिजे, जाणीवपूर्वक केलं पाहिजे. आणि शेवटचा जो आहे तो आहे की 1 तासातून कमीत कमी 15 सेकंद तरी हसलं पाहिजे आपण. मग आता आपल्या आयुष्यामध्ये खूप गोड आठवणी असतात. आयुष्य हे खूप सुंदर आहे. आपला दृष्टिकोन तसा पाहिजे आणि मग त्या आठवणी काढायच्या आणि मस्तपैकी आपल्याच मनाशी हसायचं. खुश राहा, बघा मनात काय होते ते. आनंदी व्हा, सर्वांना आनंदी करा. हा जन्म आणि ही वेळ पुन्हा येणे नाही. हे विचारपूर्वक जर आपण अंमलात आणलं तर त्याचे परिणाम निश्चित चांगले होतील, यात शंका नाही. अहो, गीता हे माध्यम आहे. प्रत्यक्ष भगवंत अर्जुनाशी बोलतात. आपणही आधुनिक अर्जुन बनून जीवन आपलं सुखी करूया. यासाठीचा राजमार्ग अजून एक मी आमच्या गुरूंना विचारला होता, तर त्यांनी सांगितलं की अत्यंत भावनाशील होऊन आपलं जे आवडतं दैवत आहे त्या दैवताशी आपण बोला की देवा, अरे मी एवढा प्रयत्न करतोय पण माझं हे असं असं काम होत नाहीये, तर तुम्ही जरा लक्ष घाला, माझं अंतःकरण शुद्ध करा. अशा पद्धतीने ज्या वेळेस आपण परमेश्वराजवळ आपलं अंतःकरण उघडतो त्यावेळेस परमेश्वर निश्चितपणे आपल्याला मदत करतो आणि आपलं अंतरंग हे पवित्र होतं. यानंतर पुढचा श्लोक घेणार आहोत आपण. नकांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किन्न राज्येन गोविंद
किं भोगैर्जीवितेन वा न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च किं न राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा। हे श्रीकृष्णा, मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याचा उपभोग घ्यावा ही सुद्धा माझी इच्छा नाही, सुखाची सुद्धा इच्छा नाही। हे गोविंदा, आम्हाला हे राज्य काय करायचं? अशा भोगांनी आणि जगण्याने आम्हाला काय लाभ होणार आहे? अशा पद्धतीने अर्जुन म्हटलेला आहे। आता या ठिकाणी अर्जुनाने दोन शब्द वापरलेले आहेत, कृष्ण आणि गोविंद। तर या पाळीला आपण कृष्णाबद्दलची माहिती बघणार आहोत। आपल्याला कृष्ण किती माहिती आहे तर ते बाजूला ठेवू आपण, आणि आता आपण जे कृष्ण बघणार आहोत त्याचा थोडक्यात आपण पराशर घेणार आहोत। आपल्याला कल्पना आहे, परंतु ते वारंवार आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण मागे बघितलंय की सर्व देवांमध्ये केशव म्हणजेच कृष्ण हेच एकमेव असे आहेत की जे आपली नैया पैलतीरीला घेऊन जाणार आहेत, कारण ते सर्व देवांचे देव आहेत। अर्जुन पूर्णपणे निराश झाला, त्याला कशाचीही इच्छा नाही, युद्ध करण्याची नाही का जिंकण्याची नाही, राज्य करण्याची नाही। मग ह्या वेळेस अर्जुनाने भगवंताला कृष्ण म्हणून हाक मारलेली आहे। आता आपण भगवंताला या ठिकाणी कृष्णच का अशी हाक मारली, तसेच कृष्णाच्या काही लीलाही आपण थोडक्यात बघणार आहोत। भगवान श्री विष्णूच्या 8व्या अवतारामध्ये श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्ण रूपाने या पृथ्वीवर अवतरले। कृषिही भूवाचकः शब्द नश्च निवृत्ती वाचकः। कृष म्हणजे जमीन आणि नांगरतो, आणि ण म्हणजे आनंद देणारा, निवृत्ती देणारा कृष्ण म्हणजे काळा हाही शब्द होतो। सोनं जेव्हा आपण भट्टीत टाकतो त्यानंतर जो झळाळतो तसा वर्ण म्हणजे काळा वर्ण। देवकी आणि यदुवंशातील सूरसेनाचा वसुदेव यांचे लग्न झाले। वसुदेव आणि देवकी यांचं लग्न झालं, नवीन जोडप्याची वरात निघाली, आणि देवकीचा भाऊ कंस हा वरातीचा रथ स्वतः चालवत होता। परंतु आकाशवाणी झाली की तुझ्या रथावर मागे बसलेली तुझी जी बहीण आहे देवकी, हिच्या पुत्राच्या हातूनच तुझा वध होणार आहे। झालं, हे ऐकून कंस घाबरला, लगेच त्यांनी वसुदेव व देवकी यांना तुरुंगात टाकले। याप्रमाणे देवकीला झालेले सर्व पुत्र व सुपुत्री कंसाने ठार केले। पण ते कशासाठी ठार केले? केवळ स्वतःच्या मरणाच्या भीतीने। वास्तविक ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळ असतो, हे साधे सत्यही कंसाला आठवले नाही, तो विसरून गेला। भगवंताचा जन्म श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी बुधवारी रात्री रोहिणी नक्षत्रावर झाला। कंस याचाही घात करेल या भीतीने वासुदेवाने तुरुंगातून श्रीकृष्णाला बाहेर काढले व गोकुळातील नंदगोप याच्याकडे ठेवून दिले। त्याच वेळेस यशोदेलाही मुलगी झाली होती, तिला वसुदेव आपल्या बरोबर तुरुंगात घेऊन आले। म्हणजे यशोदेकडे भगवंत आणि देवकीकडे योगमाया कन्यारत्न अशी अदलाबदल करण्यात आली। गर्गमुनींच्या हस्ते भगवंताचे नामकरण कृष्ण हे ठेवण्यात आले। आता कृष्णाबद्दल आपण बोलायचं ठरलं तर काही महिने बोलता येईल, परंतु आपण अत्यंत छोट्या प्रमाणामध्ये तो पराशर घेत आहोत। तर भगवंताचे बुद्धिमत्ता, धनसमृद्धी आणि सेना सामर्थ्य, सर्व गुण व सम्राट पण भूषवण्याची साठी लागणारे सर्व गुण श्रीकृष्णाच्या ठायी होते, पण ते कधीही राजा झाले नाहीत, सम्राट झाले नाहीत। हा एक विशेष गुण भगवंतामध्ये होता। भगवंताने धैर्याचा विचार केला तर जरासंधाने एकूण 18 स्वाऱ्या द्वारकेवर केल्या। इकडे कार्यवन, तिकडे जरासंध,
या महान बलाढ्य शत्रूच्या तावडीतून त्याने सर्व यादवांना वाचवले. त्यातून त्यांची धैर्यता ही लक्षात येते. भगवान श्रीकृष्ण अत्यंत बुद्धिमान होते. व्यवहारिक क्षेत्रामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे महाभारतातील सर्व कठीण प्रसंगांना त्यांनी समर्थपणे तोंड दिलेले आहे. तात्विक क्षेत्रातही त्यांनी अर्जुनाला योग्य असाच उपदेश केलेला आहे. वाईट प्रवृत्तींच्या लोकांचा पूर्णपणे नाश करण्यामध्ये त्यांनी कधीही मागे पुढे पाहिलं नाही. जरासंधाचा वध भीमाने केल्यावर त्याच्या तुरुंगातील 86 राजे बंदिवासातून सोडवण्याचे काम हे सुद्धा भगवंताच्या आज्ञेनेच पूर्ण झालेले आहे. जरासंधाचे राज्यही स्वतःकडे किंवा पांडवांकडे न ठेवता त्यांनी जरासंधांच्या मुलाला बहाल केलेले आहे. यातून इदन्न मम, त्यानंतर संसार हा नश्वर आहे, अनेक गोष्टी यातून आपल्याला माहिती होऊ शकतात, फक्त आपण त्याप्रमाणे विचार केला तर. कर्णाला सुद्धा पांडवांकडे वळवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. अरे तू ज्येष्ठ पुत्र आहे, तुला राज्यावर बसण्याचा अधिकार आहे, हे कर्णाला सांगूनही त्यांनी काही त्याचं ऐकलं नाही. अरे एवढं काय, पण मी सुद्धा तुझा अनुयायी होईल असं त्यांनी कर्णाला सांगितलं, पण ते सुद्धा कर्णाने ऐकलेलं नाही. श्रीकृष्णाचा जन्म केवळ समाज रक्षण व समाजहित यासाठीच झालेला आहे. त्यांनी अनेक राक्षसांचा वध केला. चाणूर आहे, कंस आहे. त्यानंतर धर्माचे रक्षण, सत्याचे रक्षण, पावित्र्याचे संरक्षण करताना त्यांनी दुष्टांचे निर्दालन केलेले आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष राजा किंवा सम्राट न होता ते भगवंताचे रूप श्रीकृष्ण होते हे सिद्ध झालेलं आहे. शल, तोशल यांचाही त्यांनी वध केला. लहानपणी बरेच वध केलेले आहेत. इंद्राचाही पराभव करून त्यांनी पारिजात वृक्ष पृथ्वीवर आणलेला आहे. आता राजसूय यज्ञाचे प्रसंगी भीष्माचार्यांनी त्यांची खूप प्रशंसा केलेली आहे. काय म्हटलंय भीष्माचार्यांनी? अश्याही समिती राज्ञामेकमजित्यं युधी न पश्यामि महीपालम सात्वती पुत्र तेजसा. राजसूय यज्ञासाठी जमलेल्या राजमंडळातील एकही राजा असा नाही की जो सात्वत वंशी श्रीकृष्णाने आपल्या तेजोबलाने जिंकला नाही. याचा अर्थ असा की श्रीकृष्णाने पृथ्वी तलावरील सर्व राजे जिंकलेले आहेत. एकूण भरतखंडामध्ये अत्यंत ज्येष्ठ वक्ता भगवान श्रीकृष्ण होते. कौरव पांडवांचे युद्ध होऊ नये म्हणून, अनेक वीरांचा नाश होऊ नये म्हणून मी या कृष्ण शिष्टाईसाठी आलेलो आहोत अशा पद्धतीने त्यांनी धृतराष्ट्राला सांगितलेलं आहे. पण ती सफल होत नाही असे पाहून अत्यंत बाणेदारपणाने भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे धृतराष्ट्रा, सर्व पांडव तुझी सेना, तुझी सेवा व चाकरी करण्यास तयार आहेत किंवा तुझ्याशी युद्धही करायला तयार आहेत. यातले तुला काय योग्य वाटते ते सांग. थोडक्यात अत्यंत स्पष्टपणे कृष्णाने सांगितलेलं आहे. भगवंत कृष्णाची सर्वच भाषणे अशी सुबद्ध, आशयपूर्ण व समाजाच्या हिताचीच आहेत. त्यांचा आवाज मेघासारखा गंभीर व आवाजात योग्य ठिकाणी चढ उतारही होता. त्यांचे बोलणे हेतुयुक्त, अर्थपूर्ण व त्यात विचारांचा अजिबात गोंधळ नव्हता. दीर्घकाल चिंतन करून मनात निश्चित केलेले सिद्धांत ते अतिशय सहजतेने बोलत असत. आता नातेसंबंधाबद्दल आपण विचार करू बरं का. श्रीकृष्ण भगवान आणि नातेसंबंध, ते आदर्श पुत्र, आदर्श बंधू, ते आपले पिता वसुदेव यांच्या अंतःकरणाला अत्यंत जपत होते. आपला बंधू बलराम यांनाही त्यांनी भरपूर प्रेम दिले. मित्रावर प्रेम करताना त्याची सांपत्तिक स्थितीचा कधीही त्यांनी विचार केला नाही. म्हणून
सुदाम्याचे पोहे आजही आपण विसरू शकत नाही. म्हणूनच त्यानंतर कुप्रसिद्ध नरकासुराचा वध, आपण दर दिवाळीच्या आदल्या दिवशी तो नरकासुराचा वध साजरा करतो किंवा आनंद घेतो आपण. त्याचं कारण असं होतं की त्याने बंदी केलेल्या हजारो कुमारिकांशी भगवंताने तांत्रिक दृष्ट्या लग्न करून त्या निराधार व निसंग होण्यापासून त्यांना व समाजाला वाचवण्याचे महत् कार्य भगवान श्रीकृष्णाने केले. जर त्या स्त्रिया वाऱ्यावर सोडून दिल्या असत्या तर समाजाचं किती अधःपतन झालं असतं याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही, पण भगवंतांनी अगोदरच केला होता. इतर कोणत्याही राजाला आणि पुरुषाला ही गोष्ट कधीही जमली नव्हती व आजतागायत कोणालाही जमली नाही. ही भगवान श्रीकृष्णाने केलेली आहे. आता भगवंत तत्वज्ञ होते, ते जसे राजकारणी तसेच महान तत्वज्ञ म्हणून पृथ्वी तलावर अजरामर झालेले आहेत. आपण बघतोच कुरुक्षेत्रावरच्या महायुद्धात विषादयुक्त अर्जुन भ्रांतचित्त झालेला होता, भ्रमिष्ट झालेला होता, धर्मसंकटात सापडलेला होता, पण त्याला ऐनवेळी यथासांग असे जीवनाचे कर्तव्याचे फल आकांक्षा विरहित जीवन जगण्याची कला ही भगवंतांनी अर्जुनाला दिली. काय काय दिलं हो? पुन्हा एकदा बघू. जीवनाचे कर्तव्याचे फल आकांक्षा विरहित जीवन जगण्याची कला भगवंतांनी अर्जुनाला दिली. ती हजारो वर्षापासून आपला सनातन धर्म पाळत आहे. म्हणूनच नित्य नियमाने भगवंताची पूजा करून त्यांचे नामस्मरण करून त्यांच्या उपदेशाचा यथार्थ उपयोग करून आपण जीवनामध्ये यशस्वी झालं पाहिजे. नाहीतर पाची पक्वान्नाचं ताट आहे आणि आपण जर उपाशीच त्याच्यातून उठलो तर ते अयोग्य आहे. म्हणून आपण याचं मनन चिंतन करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. वेद, वेदांत, सांख्ययोग या सर्वांना योग्य सन्मान देण्याचं कार्य भगवंतांनी केलेलं आहे. आपसातील वाद किंवा प्रौढी मिरवण्याचा, तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ, वेद श्रेष्ठ का वेदांत श्रेष्ठ का सांख्य श्रेष्ठ, अशा पद्धतीचं त्यांनी कुठेही उच्चारण केलेलं नाही. सर्वांना योग्य तो सन्मान त्यांनी दिलेला आहे. सर्वात जुने आणि उपलब्ध खरे शास्त्र म्हणजे श्रीमद भगवद गीता आहे. यासाठीच श्रीमद भगवद गीतेस उपनिषद, ब्रह्मविद्या व योगशास्त्र ही विशेषणे यथार्थ लागू होतात. व आपण सर्व भाग्यवान महानुभाव या ज्ञान भांडाराचा लाभ घेऊ शकतो. याला कारण फक्त भगवत कृपा आहे. भगवंतानी मनात आणलंय म्हणून हे सगळे योग जुळून आलेत. आणि मी जे बोलतो ती माझी जी अत्यल्प बुद्धी आहे त्या बुद्धीनुसार मी थोडासा जो अभ्यास करतो त्यानंतर आपण ही भगवंताची चर्चा करू शकतो. अन्यथा झाडाचं पान सुद्धा भगवंताच्या कृपेने हलू शकत नाही. पुढचा श्लोक. एषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च तैमेव स्थिता युद्धे प्राणास्तक्त्वा धनानि च. एकदा माणूस नाराज झाला की मला नको, मला नाही, आता काय माझ्या जीवनात काय अर्थ आहे का, आता मला हे नको ते नको, अशा पद्धतीने जी निगेटिव्हिटी त्याच्या मनामध्ये येते त्याच प्रकारची निगेटिव्हिटी इथे अर्जुनाच्या मनामध्ये आलेली आहे मोहामुळे. आम्हाला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुख अपेक्षित आहेत तेच सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून या युद्धामध्ये उभे राहिले आहेत. कशाला आम्ही हे युद्ध करावं, अशा पद्धतीचं अर्जुनाच्या मनामध्ये विचार आलेला आहे. वास्तविकरित्या अर्जुनामुळे आपल्याला गीता माहीत झाली. अर्जुनाचा सरळपणा, साधेपणा, तसा पण शूरवीर आणि तो धर्माने वागणारा आहे. पहिल्यापासूनच अर्जुनाने आपल्या बांधवांना मदतच केली. आपण मागे बघितलंय की कौरवांचा पराभव गंधर्वांनी केला तेव्हा अर्जुन व सर्व पांडवांनी त्या गंधर्वांचा पराभव केलेला आहे व कौरवांना त्यांच्या बंदिवासातून सोडवले.
द्यूतात हरल्यानंतर सुद्धा त्यांनी वचनाप्रमाणे 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास अतिशय गांभीर्याने स्वीकारला आणि तो पूर्ण केला. त्यानंतर केवळ 5 गावांची मागणी दुर्योधनाने केली, तीही दुर्योधनाने फेटाळली. म्हणजे अर्जुन कितीही चांगला वागला तरी दुर्योधनाच्या वागण्यामध्ये फरक नव्हता. वास्तविक 5 गावे मिळाल्यावर आपण सर्व नातेवाईकांबरोबर सुखाने राहू अशी अपेक्षा अर्जुनाची होती. संसारात दुःख वाटण्याची, आपण आता वेगळ्या विषयाकडे गेलो आहोत. संसारात दुःख वाटण्याची अनेक कारणं आहेत, आपण बघावं. म्हणून रामदास स्वामींनी सांगितलंय, अगदी सोपं वचन आहे, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधो निपाहे. मग आता आम्ही साधी साधी माणसं आहोत, आम्हाला हे समजलं पाहिजे, याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं, तर त्यात सगळ्यात महत्वाचं जे आहे ते अपेक्षा भंग हे सर्वात मोठं कारण आहे की संसारामध्ये दुःख होणे. अर्जुनाला वाटलं की आपले आजोबा, काका, पितामह, मामा, आचार्य या नातेवाईकांबरोबर आपण 5 गावे मिळाल्यानंतर सुखाने राहू. पण तीच मंडळी पांडवांबरोबर युद्ध करण्यास प्रवृत्त झाली, म्हणून अर्जुनाला विषाद झालेला आहे, त्याला वाईट वाटलंय. अर्जुन कृपेनी आणि विचाराने ग्रासला गेलाय. कृपेनी कसा, की त्याला वाटलं की यांच्यावर आपण कृपा करावी, आणि विचाराने सुद्धा तो ग्रासला गेला. त्यामुळे त्याची बुद्धी काम करेनाशी झाली. आणि जिथे कृपा करणे, दया करणे अपेक्षित नाही, गरज नाही, अशा ठिकाणी अर्जुन कृपाही करतो व दयाही करतो, जिथे आवश्यकताच नाहीये. आपण बघितलं असेल, अष्टप्रधान मंडळामध्ये सरसेनापतीचं काम आहे मारणं आणि प्रधान पेशव्यांचं काम आहे सर्व गोष्टी व्यवस्थित करणं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन बघणं. तर ह्या ठिकाणी काय झालं की अर्जुनाला कृपाही आली ह्या लोकांबद्दल आणि दयाही आली. पण शास्त्र असं सांगतं की रणभूमीवर दया आणि कृपा अजिबात दाखवू नये, मग समोर कोणी का असेना. भीष्म व द्रोणांचा विचार न करता वध करावा असा स्मृतीचा निर्णय आहे. आततायिनाम आयांतम हन्या देव अभिचारन. जे आततायी असतात त्यांची हत्या करावी. वशिष्ठ स्मृतीमध्ये 3ऱ्या अध्यायातला हा 19वा श्लोक आहे की यामध्ये आततायी व्यक्ती कोण आहे हे सांगितलेलं आहे. अग्निदो गरदश्चैव शस्त्रोन्मत्तो धनापहा क्षेत्रदारा परहर्ता च षडेते ह्या ततायिनः. आग लावणारा, विषप्रयोग करणारा, हत्यारासहित असलेला उन्मत्त व्यक्ती, लुटारू, दुसऱ्याची जमीन हडपणारा, तसेच परस्त्रीचे अपहरण करणारा, हे सर्व आततायी असतात. त्यांचा वध करण्यास शास्त्राची संमती आहे. कौरव वरील प्रकारात मोडत होते. त्यांनी आपण बघितलंय किंवा आपल्याला माहिती आहे की त्यांनी पांडवांना लाक्षागृहातून जाळण्याचा प्रयत्न केला. कौरवांनी भीमाला अन्नातून विष दिलं. अर्जुन तर उन्मत्तच होता. त्यांनी पांडवांचे हक्काचे राज्य हडपले होते. तसेच द्रौपदीचे वस्त्रहरणही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणून धर्माप्रमाणे आततायी व्यक्तीची हत्याच करावी, म्हणजेच कौरव हे युद्धात नष्ट होण्यास योग्यच होते. हा दाखला आपल्याला सनातन धर्माने दिलेला आहे. यावरून आता आपण काय शिकायचं, यावरून आपण आततायी बनू नये त्याचा पुन्हा एकदा आपण थोडक्यात आढावा घ्यायचा ठरला तर कोण आहेत आतितायी? आग लावणारा, विषप्रयोग करणारा, हत्यारासहित असलेला उन्मत्त व्यक्ती.
लुटारू, दुसऱ्याची जमीन हडपणारा आणि परस्त्रीचे अपहरण करणारा. मग आपण आतताई बनू नये एवढं बोललं की सगळं लक्षात येतं. आणि जर अतिताई व्यक्ती आपल्या जीवनात आलाच दुर्दैवाने, तर चाणाक्षपणे विवेकाने त्याच्याशी लढावे. आता लढण्याचे अनेक प्रकार आहेत. शब्दाने लढावं, मानसिकतेने लढावं, अर्थात आपल्या क्षमतेनुसारच. आता आत्मबोध म्हणून आपणच आपल्याला खरेखुरे ओळखणे, मी कसा आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. एखादे संत आपल्याला भेटले, देव आपल्याला भेटले, म्हणजे आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा देवाला आपण म्हणायचं की देवा मी कोण आहे हे मला जरा समजू द्या ना तुम्ही. मग आता मी कोण आहे याचं उत्तर देव देईल का? निश्चित देईल. तो आपल्या अंतःकरणामध्ये त्या पद्धतीची बुद्धी देणार आहे. मग देवाशी बोलून बघू आपण. 5 मिनिट बोलायचं, जास्त नाही. मनातल्या मनात बोला. आणि आपल्याशी आपण बोलायला लागलो की खूप आनंद मिळतो बरं का. मग तो मी प्रेमळ आहे का, मी रागीट आहे का, मी मतलबी आहे का, मी साधा आहे का, मी सरळ आहे का, मी जागरूक आहे का, मी चाणाक्ष आहे का, मी कष्टाळू आहे का, असं प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या गुणधर्मावरून आपल्याला हे चटकन ओळखता येतं. आणि आपण विचार केला पाहिजे ह्या संदर्भामध्ये. त्यासाठी आपणच आपल्याशी एकांतात बोलण्यासाठी ते 20 मिनिटं जे आपण पंचमहाभूतामध्ये राहणार आहोत ना, तर त्यावेळेस हा विचार करायचा आहे. संसार हा मिथ्या आहे सगळेजण म्हणतात, पण तो केल्याशिवाय गत्यंतर आहे का हो? अजिबात नाही. आपण जगूच शकणार नाही. कोणत्याही एका गोष्टीचा अतिरेक हा निश्चितच वाईट असतो, पण त्यासाठी स्वयं अध्ययन खूप समाधान मिळवून देते. स्वयं अध्ययन केलं पाहिजे, माझा मीच अभ्यास केला पाहिजे. आपण मागे बघितलंय, मी कोठुनी कोण आलो कसा रे, श्रीपुत्र स्वप्नातची गुंतलो रे, प्रारब्ध माझे मज आठवेना, तुझ वीण रामा मज कंठवेना. वस्तुस्थिती नेहमी लक्षात ठेवायची की आपला जन्म हा एकटाच झालेला आहे. आपण येताना एकटे आलो, जाताना एकटच जाणार आहोत. पण हे समजून उमजून वागण्याची बुद्धी यावी म्हणून भगवंताला विनंती करायची की देवा मला गीतेचा मूळ गूढ अर्थ मला समजू दे, त्यासाठी माझ्यावर तू कृपा कर. अहो, साधं चॉकलेट खरेदी करायचं असलं तर आपण ब्रँड बघतो, कंपनी बघतो, त्याची एक्सपायरी डेट बघतो, नंतर आपल्याला त्याचा फायदा होणार की तोटा याचाही कधी कधी विचार करतो. त्याच्यात शुगर किती आहे हेही बघतो आपण, ती आपल्याला आवश्यक आहे का हेही बघतो. साधं चॉकलेट खरेदी करताना इतका विचार करतो, मग आत्मबोध किंवा स्वयंअध्ययन आपण तितकेच सूक्ष्मपणे करू की जेणेकरून आपलं संपूर्ण जीवन आनंददायी व सुखकारक होईल. हे जे जीवन आहे, भाड्याचं घर जसं असतं, तिथे 3 वर्षाचा करार असतो, 1 वर्षाचा करार असतो, त्या पद्धतीने भगवंतानी हे 100 वर्षासाठी आपल्याला हे घर भाड्याने दिलेलं आहे, शरीर म्हणजे. बाकी आपला आत्मा जो आहे तो आपल्याला माहिती आहे की तो नैनन छिंदंती शस्त्राणी नैनन दहती पावका, तो आत्मा तर अमरच आहे. त्यामुळे ह्या भाड्याच्या घरात आपण व्यवस्थित कसं राहायचं आहे ते त्याच्यासाठी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा आपण नेहमी म्हणतोच, नाही ज्ञानेन सदृशम, त्यासाठी आपण ज्ञान मिळवलं पाहिजे. आणि मग आपण बघा की निश्चितपणे आपण 100 वर्ष जगू शकतो. असे आपण असावे, त्यासाठी आपला विचार उच्चार हे सात्विकच असावे. मग आता गीतेमध्ये येणार आहे सात्विक श्रद्धा कशी, सात्विक आहार कसा, सात्विक यज्ञ कसे, ते आपण बघणार आहोत. आता गीतेच्या 18व्या अध्यायातील श्लोक क्रमांक 23 प्रमाणे आपण बघू थोडा. नियतम संगरहितम रागद्वेषम कृतम अफलप्रेषुनाम कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. कर्म कसं करावं, घरातलं, बाहेरचं, ऑफिसचं, गाडी चालवायचं, सगळं कर्माची इच्छा न करता जे नित्य नैमित्तिक कर्म कर्तेपणाचा अभिमान सोडून राग द्वेष रहित केले, त्याला सात्विक कर्म म्हणतात.
आपल्या अधिकारानुसारच आपले आचरण असलं पाहिजे. अगोदर आपल्याला मी कोण आहे हे माहिती पाहिजे ना, माझा अधिकार काय आहे. आणि त्यासाठी भगवंत तर खूप दयाळू आहे आपल्यासाठी, सगळ्यांसाठी दयाळू आहे. जशी आई शरीराने, जीवाने, संपत्तीने आपल्या बाळाचं संरक्षण करते, तिला त्याचा कधीही कंटाळा वाटत नाही, त्याला सात्विक कर्म असं म्हणतात. बरं, आयुष्यभर सात्विक कर्म करावे, फळाची अपेक्षा न ठेवता योग्य कर्म करावे. आणि सत्कर्म केले की काय होतं माहितीये? कालच आमच्या प्रवचनामध्ये आमच्या गुरूंनी सांगितलं की सत्कर्म करा, तुमचं भाग्य उजळेल. अहो, भाग्य उजळायचं म्हणजे आपण दागिने उजळवतो, पूर्वीच्या काळी भांड्यांना कलही देतो, कसे चकचकीत होतात ते. मग आपलं भाग्य कसंही असलं तरी आपण सत्कर्माचा बॅलन्स टाकला की आपलं भाग्य आपोआप उजळेल, आपल्या मनातल्या इच्छा आपोआप पूर्ण होतात. हा अनुभव आहे सज्जनांचा, चांगल्या लोकांचा, संतांचा, महंतांचा. निरपेक्ष कर्म पूर्ण झाले की त्याचा लाभ झाला तरी आनंद होत नाही. लाभ झाला, ठीक आहे, झाला आनंद, असं होत नाही. तर म्हणायचं ठीक आहे, ही भगवंताची इच्छा आहे, भगवंतानी माझ्याकडून सत्कर्म करून घेतलंय. आणि तोटा झाला तरी दुःख होत नाही. यालाच स्थितप्रज्ञ असं म्हणतात. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघणार आहोत सविस्तर. कर्म अत्यंत शुद्ध अंतःकरणाने केले की त्याचे फळही शुद्धच मिळते. आपण जे काही देवपूजा करताना सुद्धा घरामध्ये काही गोष्टी असतात, काही गोष्टी नसतात, पण मनाने मात्र आपण ते करू शकतो. ती मानसपूजा कशी करायची या संदर्भामध्ये सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. सावधपण, विवेक व युक्तीने कर्म केले की नुसता आनंद नव्हे तर पूर्ण समाधान आपल्याला मिळतं. आता अर्जुनाच्या मनाच्या अवस्थेचा आपण विचार करणार आहोत. अर्जुनाच्या मनाला संभ्रम निर्माण झाला. मन आणि संभ्रम याचा कुयोग झाल्यामुळे आत्म्याचा विसर अर्जुनाला पडलेला आहे. मन कसं असावं? शांत व स्वस्थ असल्याशिवाय धर्म अधर्म या बाबतीतली विवेक शक्ती काम करीत नाही. त्यामुळेच अर्जुनाचा गोंधळ झाला. हो, धर्मासंबंधी बाह्य कल्पना अर्जुनाने करून ठेवल्या. त्या अशा की कुलक्षय होईल, वर्णसंकर होईल, या बहिरंग कल्पना घट्ट धरून ठेवल्यामुळे नक्कीच श्रेयस्कर काय आणि अश्रेयस्कर काय या संबंधी संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण पुन्हा हृदयाचे ढिल्लेपण, कर्तव्य कठोरतेचा अभाव, मग प्रत्यक्ष कार्यवाही तर दूरच. भगवंतानी त्याला म्हणजे अर्जुनाला नेमके श्रेयस काय हे एकाच वाक्यात सांगितलेत. बरं, भगवंत म्हणतात स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. आपले नियत कर्म पार पाडताना आपल्याला मरण आले तरीही ते श्रेयस आहे, पण परधर्म हा नेहमीच भयावह असतो. अर्थात दिव्याला जशी काजळी येते तसे आम्ही जे कर्म करतो त्या प्रत्येक कर्मामध्ये थोडाफार दोष हा असतोच. त्याला आपण विसरता कामा नये. जसं आपण नेहमी बघितलं की उजेड म्हटला की अंधार आला, चांगलं म्हटले की वाईट आलं, आणि कर्मानी कठोरता येते. हे वाक्य आपण लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण षोडशोपचार पूजा करू त्यावेळेस एक प्रकारची कठोरता त्या माणसाच्या अंतःकरणामध्ये येते असं शास्त्र आहे. त्या दोषासह कर्तव्य पालन केले पाहिजे, ते श्रेयस्कर आहे असा निसंदिग्ध निर्णय भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिलेला आहे. आता भीष्म द्रोणाचार्यांविषयीची कृतज्ञता हा चांगलाच विचार आहे ना, पण अधर्माने वागणाऱ्या दुर्योधनाची साथ या दोघांनी दिली हेही विसरता कामा नये. संघर्षाची अनेक कारणं असतील, त्या संघर्षाला समर्थपणे समोर जाणे हा उद्देश लक्षात ठेवून जर आपण गीतेचा अभ्यास केला तर तो निश्चित अर्थपूर्ण होतो. संघर्ष असा की कृतज्ञतेने वागावे की संघर्षाने वागावे, ह्याच भगवंतानी अत्यंत समर्पक उत्तर गीतेमध्ये दिलेलं आहे. ज्यांच्या विषयी
विशेषतः भीष्म व द्रोणाचार्याविषयी प्रेम कृतज्ञता वाटते, पण त्यांनी असत्याचा पक्ष घेतलेला आहे, अधर्माचा पक्ष घेतलेला आहे, अनितीचा पक्ष घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीचे प्रेम व कृतज्ञता अनाठायी आहे, निष्कारण आहे. मनामध्ये कृतज्ञता ठेव, पण कर्तव्य कठोर होऊन बाण चालवच. मनामध्ये सहृदयता, पण प्रत्यक्ष मात्र कर्तव्य कठोर व्हायचं आहे. हे अत्यंत महत्वाचं. ही संघर्षाची उत्तरं स्वीकारणं जड जातंय, पण ती स्वीकारल्याशिवाय अर्जुना तुला पर्यायच नाही. आपल्याही जीवनामध्ये आपण असे वागावे, हेच भगवंतांनी आपल्याला गीतेच्या माध्यमातून सांगितले. आई बाळ जर खात नसेल तर एखाद्या वेळेस रागाने रट्टा देते. त्याचा उद्देश काय असतो? अरे बेटा तू खा, म्हणजे तुझं शरीर संगोपन व्यवस्थित होईल. भगवंत श्रीकृष्ण अत्यंत व्यवहार चतुर व महात्म्यांचे परमात्मा आहेत. महत्वाचं म्हणजे सत्यमेव जयते या न्यायाने त्यांनी हे जाणलं की सत्य पक्षाचा विजय हा झालाच पाहिजे. जे आयुष्यभर सत्याने वागले त्यांचा विजयच झाला पाहिजे, तरच सत्याचं रक्षण होईल, अन्यथा सत्याचं रक्षण होणार नाही. असा अतिशय स्पष्ट विचार भगवंतांचा होता. यालाच कृष्णनीती असं म्हणतात. भगवान श्रीकृष्णाने स्पष्टपणे व अधिकारवाणीने युधिष्ठिराला म्हणजे धर्मराजाला सांगितले. काय सांगितले? अश्वत्थामा मेला हे तू म्हण. हे श्रीकृष्णाने सांगितलं. त्याप्रमाणे युधिष्ठिर म्हणाला आणि मग पुढे काय झालं याची आपल्याला कल्पना आहे. त्याप्रमाणे हे करा, ही कर्तव्यपूर्ती आहे. आणि जिथे कर्तव्यपूर्ती आहे तिथे हे महत्वाचं वाक्य, गोल्डन वाक्य, तिथे चित्तशुद्धीची व्यवस्था आहे. आपण एखादा प्रोजेक्ट पूर्ण केल्यानंतर आपलं चित्त शुद्ध होतं, आपल्याला समाधान मिळतं. जिथे चित्तशुद्धीची व्यवस्था आहे तिथे जीवाचा आत्म्याशी योग होण्याची व्यवस्था आहे. म्हणजे काय होतं? उगीचच बरं वाटतं. उगीचच बरं वाटतं याचा अर्थ काय? की आपल्याला शांत शांत वाटतं. म्हणून प्रत्येक श्लोकामध्ये शेवटी काय म्हणतात? ओम शांती शांती शांती. कुठलेही आपण वेदांमधले किंवा सनातन धर्मातले कुठलेही ग्रंथ, कुठलेही कर्म, कुठलेही मंत्र आपण जर ते बघितले, वाचले, पाहिले, ऐकले तर शेवटी काय म्हणतात? ओम शांती शांती शांती. ह्या पद्धतीने आपण आजपर्यंत गीतेचे जे ज्ञान ऐकले आहे व जे जे पुढे ऐकणार आहोत त्याविषयी आपल्या मनामध्ये हळूहळू वैराग्य निर्माण होईल. आता मनाचा हळुवारपणा आणि हळवेपणा म्हणजेच दुबळेपणा आहे, हे कधीही विसरायचं नाही. काही लोक खूप सेन्सिटिव्ह असतात, परंतु जगामध्ये सेन्सिटिव्हचं काही प्रमाणात काम आहे, परंतु हळुवारपणा म्हणजेच हळवेपणा आणि हळवेपणा म्हणजेच दुबळेपणा आहे. पण असं वैराग्य निर्माण झालं की अत्यंत समाधानामध्ये, तृप्तीमध्ये शांत जीवन आपल्याला जगता येतं. हे श्रीमद भगवद्गीतेच्या अभ्यासाचे प्रयोजन आहे. आपलं प्रयोजन काय आहे हे माहिती पाहिजे. हेतू आहे, साध्य आहे, निष्कर्ष आहे. माणसाच्या अंतर्मनातील संघर्षाचा मागमूसही यामुळे राहणार नाहीये. करू का नको, हे बरोबर आहे का नाही, माझं कर्तव्य मी करायचंय, कुठल्याही अपेक्षेने करायचं नाही. मग बघा कसं समाधान मिळतं ते. आणि समाधान दिसतं हो. शास्त्रशुद्ध अभ्यासाने ही सुंदर कला साधता येते, पण ऍट रॅन्डम म्हणजे विस्कळीत अभ्यासाने हे साध्य होणार नाही. त्यामुळे अत्यंत विशिष्ट चौकटीत आणि व्यवस्थितच जर आपण अभ्यास केला तर त्याचं हे निश्चित फळ आपल्या सगळ्यांना मिळेल, यामध्ये शंका नाही. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी. इदन्न मम तत्सत. कृष्णार्पणमस्तु. शुभम भवतु. आपण आता प्रार्थना म्हणूया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं.
श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ओम शांति शांति शांति। तत्सत्कृष्णार्पणमस्तु। रामकृष्ण हरि। हरि ओम तत्सत।